वेलकम टू अवर चॅनल। उपवासाचा बघा दुधी उरलेला होता, जो की लाल भोपळा उरलेला होता, तो आज मी मिस्टरांना डब्याला करून देणार आहे। तर इथे मी फोडणी करून घेतलेली आहे आणि फोडणीमध्ये मोहरी टाकल्यानंतर हिंग टाकून घेतला आहे आणि हिंग देखील चांगला तळून निघाल्यानंतर इथे मी लसण परतवून घेणार आहे। चांगला खरपूस लाल होईपर्यंत इथे मी लसण चांगला या फोडणीमध्ये तळून घेणार आहे। तर लसण चांगला तळण झाल्यानंतर इथे मी कढीपत्ता आणि मिरचीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत, ते देखील इथे व्यवस्थित परतवून घेणार आहे। तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे। लाल भोपळ्याची भाजी तुम्ही नेहमीच करत असाल, पण माझ्या पद्धतीने जर तुम्हाला करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर देखील करा। तर इथे बघा लसण आणि मिरच्या चांगल्या परतल्यानंतर इथे मी हळद टाकून घेतली, ती देखील तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतलेली आहे। तर मिस्टरांना आधी मी लाल भोपळ्याची भाजी देते म्हणलं तर त्यांना नाही आवडलं, पण जेव्हा मी ही भाजी केली आणि मग त्यांना खायला दिली घरी तर त्यांना खूप आवडली ती भाजी। मग म्हणायला लागले की मी नेहमीच आता लाल भोपळा आणत जाईल, मला अशीच भाजी तू डब्याला करून देत जा। तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने रेसिपी बघा आणि जर तुम्हाला लाल भोपळा आवडत नसेल भाजी त्याची, तर माझ्या पद्धतीने करून एकदा खा। खमंग तिखट आणि चमचमीत ही भाजी सुकी एकदम छान लागते, डब्याला देऊ शकतात, घरी देखील खाऊ शकतात। तर एकदम मस्त होते ही भाजी। तर हे बघा इथे मी लाल भोपळ्याच्या फोडी टाकून घेतल्या, चांगल्या 2-3 मिनिटं परतवून घेतल्या आणि त्याची एक मीडियम फ्लेमवर गॅस ठेवून वाफ काढून घेतली 1-5 मिनिटासाठी। तर एक वाफ काढणं झाल्यानंतर मी पुन्हा याला एकदा व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे आणि नंतर यामध्ये बघा मी तिखट, कांदा लसूण मसाला, मीठ आणि आमचूर पावडर टाकून घेणार आहे। तुम्ही इथे धने जिरे पावडर देखील टाकू शकतात किंवा जर तुम्हाला मॅगी मसाला जरी टाकायचा असेल या भाजीमध्ये तर टाकू शकतात, म्हणजे मुलं देखील ही भाजी छान आवडीने आणि आनंदाने खातील। तर सर्व तिखट मसाले इथे मी टाकून घेतलेले आहे। तिखट आणि मसाला मी थोडासा जास्तीचाच घातलेला आहे, त्यामुळे भाजीची चव एकदम मस्त झालेली आहे आणि माझ्या मिस्टरांना देखील ही भाजी खूप आवडलेली आहे। तर आता जे इतके दिवस लाल भोपळ्याला नको नको म्हणत होते, तर ही भाजी खाल्ल्यानंतर त्यांना ती भाजी खूपच आवडली आणि मी आता नेहमीच त्यांना ही भाजी करून देणार आहे। तर बघा इथे मी भाजी छान एकजीव होण्यासाठी इथे दाण्याचा कूट देखील टाकून घेतलेला आहे आणि सुकी भाजी म्हणल्यावर थोडासा तर दाण्याचा कूट टाकावाच लागेल ना। तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने सुक्या भाज्यांना दाण्याचा कूट टाकतात का ते देखील मला कमेंट करून सांगा। आणि तुमचा नवमीला कुलाचार असतो की दसऱ्याला, आणि तुमचे उपवास नवमीला सुटतात की दसऱ्याला, हे देखील मला इथे कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीने बघा छान अशी ही बघा आता मस्त तेल सुटायला लागलंय, मस्त अशी रंग देखील खूप छान आलेला आहे। तर ही आपली लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे आणि बघा इथे मी तुम्हाला दाखवते आहे, तर व्यवस्थित इथे फोडी देखील शिजलेल्या आहेत आणि वाफेवरच ही भाजी मस्त तयार होते। आणि इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, तर कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे। तर लाल भोपळ्याची भाजी विदर्भामध्ये लग्न कार्यात सुद्धा पंक्तीला वाढण्यासाठी करतात, तर ती देखील भाजी मी तुमच्याशी पुढे कधीतरी शेअर करेल। तर तुम्ही बघा भाजी किती सुंदर दिसते आहे। तर तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा। थँक्यू, धन्यवाद।